गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? मी किरण गुरुजी. सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या किरण गुरुजी एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नक्षलवादासंदर्भातली एक महत्त्वाची माहिती. कारण की रोज गेल्या 4-5 दिवसापासून याच्यावरती न्यूज होती. आणि ही न्यूज का होती? कारण की 31 मार्च हा दिवस आपण एक नक्षलवादी मुक्त भारत असा घोषित केला होता, की 31 मार्चपर्यंत सर्व नक्षलवाद्यांना सांगितलं होतं, जे नक्षलवादी ॲक्टिव्ह होते, तर सगळ्या नक्षलवाद्यांना सांगितलं होतं, की 31 मार्चपर्यंत तुम्ही सरेंडर करा. आणि जस्ट कालचीच न्यूज आहे, की जवळपास 43 नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमधल्या प्रदेशामध्ये सरेंडर केलेलं आहे. तर या ठिकाणी नक्षलवाद जर आपल्याला संपवायचा असेल, तर या नक्षलवाद्यांनी सरेंडर करणं हा एक सगळ्यात चांगला मार्ग मानला जातो. आणि जर आपल्याला नक्षलवाद मुळापासूनच उपटायचं असेल आणि हे जर लोकं सरेंडर करत नसतील, तर मग आपल्याला यांना नक्कीच या ठिकाणी मारावं लागेल. पण आता या ठिकाणी मारणं हा एक चांगला ऑप्शन नाहीये. सरेंडर करणं हा एक चांगला ऑप्शन आहे. कारण की या लोकांना पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आणि नक्कीच आपल्या पुढच्या भावी लाईफमध्ये काहीतरी चांगलं करण्याची एक संधी दिली जाते. सन्मानानं जगण्याची एक संधी दिली जाते. कारण की शेवटी हे काही म्हटलं तरी भारतीय नागरिकच आहेत. फक्त या नागरिकांचा एक वेगळा मोटो आहे आणि तो मोटो आपण थोड्या वेळात समजून घेणार आहोत. नक्षलवाद का तयार झाला? कुठे तयार झाला? याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, 31 मार्च ही डेट लक्षात ठेवा. कारण की यावेळेस आपल्याला म्हणजे आपले जे होम मिनिस्टर आहेत अमित शाह यांनी सांगितलं होतं, की 31 मार्चपर्यंत आपला भारत नक्षलवाद मुक्त होईल. मग त्याचा थोडासा पॉलिटिकल ड्रामा पण झाला, की काँग्रेसच्या काळात त्यांना 60 वर्षात जमलं नाही, आम्ही करून दाखवलं 12 वर्षात किंवा असं. हा भाग जरा थोडासा आपण वेगळा ठेवू. आपल्याला पॉलिटिकली या ठिकाणी कमेंट काही करायच्या नाहीयेत. पण एवढं लक्षात ठेवा, की द एंड ऑफ इंडियाज रेड कॉरिडॉर. ओके, आता हा रेड कॉरिडॉर काय हे पण आपण समजून घेऊ. आणि या ठिकाणी एक डॉक्ट्रिन विचारलं गेलं होतं, समाधान. ठीक आहे. आता बघा, आपल्याला समाधानबद्दल सुद्धा समजून घ्यायचंय. पण त्याच्या आधी आपण हे बघून घेऊ, की नक्की काय होतं? म्हणजे आपण काय 2014 ते 2025 या 10 वर्षामध्ये आपण काय मिळवलं? खरंच नक्षलवाद कमी होतोय का? ह्याचा एक सांख्यिकीय डाटा आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ. त्यानंतर आपण त्याच्या बॅकग्राऊंडवरती जाऊ. तर बघा, या ठिकाणी सरळ सांगितलेलं आहे, की नक्सल अफेक्टेड जेवढे डिस्ट्रिक्ट्स होते, ते साधारणतः 2014 मध्ये 126 डिस्ट्रिक्ट होते. आता ते झालेले आहेत फक्त 11. आता 2025 मध्ये झालेले आहेत 11. आणि जे मोस्ट अफेक्टेड डिस्ट्रिक्ट होते ते 36 वरून आता फक्त 3 वर आलेले आहेत. 36 वरून फक्त 3 वर आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ओके, या ठिकाणी काय केलं असं, की जे 36 वरून 3 आलेले आहेत? तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, नक्षलवाद अशाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. नक्षलवादाची कारणं जर आपण बघितली, तर नक्षलवादाची कारणं अशाच ठिकाणी जास्तीत जास्त झालेली आहेत, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट फॅसिलिटीज नाहीयेत. तिथल्या लोकांना अशी फीलिंग येते, की गव्हर्नमेंट आमच्यासाठी नाहीये. आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आम्हाला वाळीत टाकलं गेल्यासारखं केलेलं आहे. गव्हर्नमेंटची जी यंत्रणा आहे किंवा गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत, हे आमच्याबरोबर चांगलं वर्तन करत नाहीत. म्हणून ह्या लोकांनी न्याय मिळवण्यासाठी बंदुका हातात घेतल्या होत्या. मग आता त्या ठिकाणी पायाभूत सुविधा देणं, तिथल्या लोकांना रोजगार देणं, तिथलं जे फॉरेस्ट एरिया आहे, आता ऑब्व्हियसली नक्षलवादी हे फॉरेस्ट एरियामध्ये राहतात. तर फॉरेस्ट एरियामध्ये काही फॉरेस्ट मापकं ठरवून त्या ठिकाणी काही अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं घोषित करून त्या ठिकाणी वनभरती करत तिथल्याच स्थानिक लोकांना त्या ठिकाणी जॉब देणं, तिथल्या लोकांना त्या ठिकाणी एक लाईव्हलीहूड, एक चांगलं सन्मानाने जगता येईल यासाठी त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी गव्हर्नमेंटच्या योजना प्रोव्हाईड करणं, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि यासाठी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं होतं मोबाईल टॉवर, रस्ते, दवाखाने, शाळा, या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणची लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवण्यासाठी पोलीस कॅम्प्स. तरी पण नक्षलवाद आणि पोलिसांचा कुठे ना कुठेतरी एक वाद त्या ठिकाणी असायचा. आणि हा वाद सॉल्व्ह करण्यासाठी नक्षलवादी काय करायचे? हा वाद सॉल्व्ह करण्यासाठी नक्षलवादी नाही, नक्षलवादी तर कंटिन्यू भांडायचाच प्रयत्न करायचे. परंतु आपल्या भारताला एक माहिती होतं किंवा राज्य सरकारांना सुद्धा माहिती होतं, की नक्षलवादाबरोबर लढायचं असेल तर इथं थोडंसं शांततेने बोलणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच बऱ्याचशा दिवसांपासून आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा नक्षलवाद्यांबरोबर एक चांगली बोलण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आणि त्याच बोलण्याच्या प्रक्रियेलाच म्हणलं जातं समाधान. ठीक आहे. ती बोलण्याची एक प्रक्रिया होती. ज्याच्यातून आपण काही महत्त्वपूर्ण असे नक्षलवाद्यांच्या शरणागतीवरती काम करत होतो, की जेवढे जास्त शरण येतील, जेवढे जास्त सरेंडर करतील, तेवढं आपल्यासाठी चांगले. कारण की आपण त्यांच्या लोकांना मारणार. ओके, मग ते परत त्या लोकांचा बदला घेण्यासाठी आपल्या लोकांना मारणार. त्याच्यामध्ये आपल्याच भारतातल्या पायाभूत सुविधा, आपल्याच भारतातील महत्त्वाचे मॅन रिसोर्सेस कमी होणार. ह्या गोष्टी चांगल्या नाहीयेत. म्हणूनच नक्षलवाद मिटवणं हा आपल्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा एक इश्यू झाला होता. इव्हन मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग हे ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा एक वाक्य बोलली होती, की सर्वात जास्त जर भारतामध्ये इंटरनल जर मॅटर होत असेल, इंटरनल सिक्युरिटीचा जर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर असेल, तर तो आहे नक्षलवाद.
तर लवकरात लवकर या नक्षलवादाला संपवणं गरजेचं आहे. मग आता मुद्दा इथं असा आहे की नक्षलवाद नक्की सुरू झाला कुठून? ओके, नक्षलवादाची नक्की सुरुवात झाली कुठून? तर बघा, पश्चिम बंगाल मध्ये एक छोटासा पट्टा आहे. पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी एक सिलिगुडी कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. हा जो कॉरिडॉर आहे, दिस इज कॉल्ड सिलिगुडी कॉरिडॉर. कोणता? सिलिगुडी कॉरिडॉर. तर या सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये या प्रदेशामध्ये, ओके, सिलिगुडीच्या एरियामध्ये, त्या भागात किंवा दार्जिलिंगच्या जिल्ह्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा गाव आहे. या गावाला काय म्हटलं जातं? नक्षलबारी. काय म्हटलं जातं? नक्षलबारी. तर नक्षलबारीमधल्या लोकांनी, नक्षलबारीमध्ये लोकांनी जे की आहे वेस्ट बेंगॉलशी संबंधित, कशाशी आहे? तर वेस्ट बेंगॉलशी संबंधित. तर नक्षलबारीमधल्या लोकांनी तिथल्या व्यवस्थेला किंवा तिथल्या सरकारी व्यवस्थेच्या विरोधात हातामध्ये शस्त्र घेतलं. आता ह्या ठिकाणी ह्या नक्षलबारीचा उगम सुद्धा बघणं गरजेचं आहे की हा साधारणतः 1967 मध्ये हा उदयास आला होता. ओके, उदयास आला होता. पण त्याआधीच आपल्या देशात, ओके, या पलीकडच्या एरियामध्ये वेस्ट बेंगॉल आणि आसाम वगैरे प्रदेशामध्ये माओवाद होता. माओवाद होता. तर ऍक्च्युअल मध्ये बघितलं गेलं तर माओवादाचंच नक्षल एक वर्जन आहे. माओवाद म्हणजे काय? तर चीनमध्ये, ओके, हा जो चीन आहे आपल्या डोक्याच्या वरती, त्या चीनमध्ये माओ झोडोंग नावाचा एक व्यक्ती होता, ज्या व्यक्तीने चीनमध्ये 1949 मध्ये एक साम्यवादी क्रांती आणली. साम्यवादी क्रांती. या साम्यवादी क्रांतीच्या लोकांचा लोकशाहीवरती बिलकुल विश्वास नाही. हे लोकशाही, राजशाही यांच्या विरोधात होते. यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांना समान पद्धतीने वागवलं गेलं पाहिजे. सगळे समान आहेत, कुणीही वेगळं नाहीये, सगळ्यांना समान दर्जा आहेत, कुणासाठी स्पेशली वेगळा स्टेटस तयार करायची गरज नाहीये, समाजामध्ये स्टेटस वगैरे काहीच नसतो, असं यांचं म्हणणं होतं. आणि लोकांच्या कल्याणासाठी सगळ्या गोष्टी केल्या जाव्या. जे काही गव्हर्नमेंट रिसोर्सेस आहेत, हे सगळे रिसोर्सेस, जे नैसर्गिक साधन संपत्ती, ती लोकांसाठीच वापरली गेली पाहिजे. परंतु झालं असं होतं की नक्षलवाडीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांना काही दिलं जात नसायचं आणि गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या विरोधात ह्या लोकांनी मग शेवटी काय घेतलं? शस्त्र घेतलं. तर माओवादावरनच नक्षलवाद तयार झाला. माओवाद, नक्षलवाद यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे सरकारी यंत्रणा उधळून लावणे, सरकारी यंत्रणाच पूर्णपणे बंद करणे, सरकारी यंत्रणा बाजूला करणे आणि स्वतःची एक यंत्रणा जी की साम्यवादावर आधारित आहे ती तयार करणे. पॉईंट लक्षात आला? साम्यवादाची यंत्रणा तयार करणे म्हणजे सर्व समान. साम्यवाद म्हणजे काय? सर्व समान म्हणजे साम्यवाद. ना कोणी श्रीमंत ना गरीब, सबको समान, सब अपना अपना काम करेंगे. एकाच वेळेस ना कोणाची प्रॉपर्टी, म्हणजे कुणाला प्रॉपर्टी पण नाही देत, कोणाची प्रॉपर्टी नाही, काही नाही. कुणी खूप मोठा जागीरदार नाही किंवा खूप मोठा जमीनदार नाही, सगळे समान पद्धतीने त्या ठिकाणी कन्सिडर केले जातील. आता याच्यातूनच ह्या नक्षलवाडीची जी चळवळ होती 1967 मध्ये तयार झालेली, ही हळूहळू या पूर्ण एरियामध्ये हळूहळू पसरायला लागली. ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण अगदी वेस्ट बेंगॉलच्या एरियामध्ये ह्या सगळीकडे पसरायला लागली. छोटा नागपूरच्या प्रदेशात तर खूप मोठ्या प्रमाणात आली. ही हळूहळू पसरत या महाराष्ट्र, छत्तीसगड, त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली. या ठिकाणी हा जो भाग आहे, इव्हन त्या आसामच्या पट्ट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरली. हा पूर्ण भाग जो आहे ना, ह्याला म्हणतात रेड कॉरिडॉर. ओके, ह्याला काय म्हणतात? रेड कॉरिडॉर. आपल्या भारतामध्ये आता हा फोटो 2007चा आहे, तर 2007 मध्ये रेड कॉरिडॉर बघा किती मोठा असतो. या रेड कॉरिडॉरचा एकच उद्देश होता की दिल्लीमध्ये जे सरकार बसले, या सरकारला आपण उलटून टाकणे आणि जास्तीत जास्त भारतामध्ये आपला नक्षलवादाचा प्रसार करणे. या नक्षलवादाचा प्रसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यासाठीच झाला कारण की त्या ठिकाणी बेरोजगारी होती आणि बेरोजगारी जर असेल तर त्या ठिकाणच्या असलेल्या तरुणांना सरकारच्या विरोधात भडकवलं जायचं आणि सरकारच्या विरोधात भडकून त्यांच्याकडनं सरकार विरोधी कामं करून घेतली जायची. म्हणजेच सरकारकडून किंवा पाकिस्तानच्या किंवा नेपाळच्या माध्यमातून किंवा चायनाच्या माध्यमातून, चायना किंवा आसाम, म्यानमार यांच्या माध्यमातून या प्रदेशामध्ये जे चिकन नेक आहे, सिलिगुडी, दार्जिलिंगच्या एरियात, त्या ठिकाणी शस्त्र आणली जायची. म्हणजे शस्त्र, म्हणजे या लोकांना शस्त्र पुरवली जायची. आता शस्त्र पुरवण्यामध्ये कोण एक्सपर्ट असायचं? तर त्या काळात पाकिस्तान, त्या काळात बांगलादेश. आता बांगलादेश त्या काळात ईस्ट पाकिस्तान म्हणून कन्सिडर केला जायचा. तर बांगलादेशच्या मार्गे, चीनच्या मार्गे
नेपाळच्या मार्गे आपल्या भारतामध्ये शस्त्रसाठा पुरवला जायचा. राजस्थानच्या मार्गे सुद्धा शस्त्राची मोठ्या प्रमाणात तस्करी व्हायची आणि ही शस्त्र ह्या नक्षलवाद्यांना दिली जायची. नक्षलवाद्यांकडे अक्षरशः AK-47 विचार ओके म्हणजे त्या काळात AK-47 हे नक्षलवाद्यांकडे सर्रास राहायचे. ठीक आहे. नक्षलवादी मोठ्या मोठ्या पोलीस स्टेशनवरती किंवा पोलिसांच्या कॅम्पवरती किंवा CRPFच्या कॅम्पवरती किंवा BSF वगैरे जे काही असे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यांच्या कॅम्पवरती हल्ला करायचे. तिथला शस्त्रसाठा घेऊन जायचे, पळून जायचे आणि तोच शस्त्रसाठा भारतीयांच्या विरोधात किंवा सैनिकांच्या विरोधात वापरायचे. या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून मोठ्या प्रमाणात एक असं लाल गट तयार झाला. बट अनफॉर्च्युनेटली अशा नक्षलवादी लोकांना आपल्या भारताचे जे काही कमांडो पथक आहेत, ओके, त्याला कोब्रा कमांडो किंवा असे काही कमांडो पथक म्हणतात, त्या कमांडो पथकांनी हळूहळू टिपायला सुरुवात केली. परंतु हा जो इंटरनल मॅटर आहे, हा इंटरनल मॅटर जवळपास गेले 60 वर्षापासून होता. जवळपास 60 वर्ष 1967 पासून सुरू झालेला हा जो मॅटर आहे हा आतापर्यंत चालूच आहे मित्रांनो. ओके, आणि आता तो बंद होण्याच्या आता तो बंद करण्यासाठीच आपले जे गृहमंत्री होते, गृहमंत्री यांनी सांगितलं होतं की आम्ही 31 मार्च पर्यंत आम्ही डेडलाईन देतोय. 31 मार्च पर्यंत आम्ही नक्षलवाद मुक्त भारत करणार आहोत आणि जर सपोज काही नक्षलवादी शिल्लक राहिलेच तर आम्ही त्यांच्या बरोबर शरणागती करून शरणागती घेऊन त्यांना सुद्धा शांत करायचा प्रयत्न करू. कारण की नक्षलवाद्यांना हा मार्ग खूप चुकीचा आहे किंवा नक्षलवादाचा शेवट एंड हा असतो की तुमच्या डेड बॉडीला एका प्राण्यासारखं टांगून नेलं जातं. ह्याच्यावर ह्युमन राईटनी खूप इश्यू केला होता. बट ऑब्व्हियसली हे राहतात एवढ्या दुर्गम भागात की त्या दुर्गम भागातून यांचे डेड बॉडीज बाहेर आणणं म्हणजे नॉट अ जोक. ठीक आहे. सो हा जो इफेक्ट आहे हळूहळू कमी व्हायला लागला. 2013 मध्ये हा म्हणजे जवळपास या प्रदेशातला थोडासा इफेक्ट कमी झाला आणि तो फक्त या एरियापुरता शिल्लक राहिला. नंतर 2020-21च्या काळात 2020च्या काळामध्ये हा फक्त एवढ्याच प्रदेशामध्ये शिल्लक राहिला होता आणि आता 2025 मध्ये तो फक्त एवढ्याच प्रदेशात शिल्लक होता आणि आता 2026 मध्ये 31 मार्च पर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात हा जो भाग आहे त्या भागामधला नक्षलवादी प्रदेश जो आहे तो आता कमी करायचा प्रयत्न झाला होता. जुन्या काळात काय व्हायचं, पोलीस लोक या प्रदेशामध्ये जायचे आणि या प्रदेशामध्ये असलेल्या सर्वसामान्य लोकांचा त्यांना त्रास व्हायचा. आता पोलीस लोक किंवा जनरली यांचा जो राग आहे सगळ्यात जास्त पोलिसांवरती जास्त असायचा. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या बाकीच्या ऑफिसर्सवरती कमी पण पोलिसांवरती जास्त असायचा. कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की पोलीस आमच्या या प्रदेशामध्ये येऊन आदिवासी लोकांचं शोषण करायचे. म्हणून त्यांचा जो मूळ राग जो होता तो पोलीस डिपार्टमेंटवरतीच जास्त असायचा. ठीक आहे, पोलीस डिपार्टमेंटवरतीच जास्त असायचा. पण आता मी हा एक आरोप नाही करत आहे, बट जे काही रिपोर्ट्स वगैरे आलेले आहेत त्या रिपोर्ट्समधून तर हेच कळतं की नक्षलवाद्यांचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट होते पोलीस. त्यांना पोलीस डिपार्टमेंटचे लोक आवडत नसायचे कारण की त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांनीच त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार केले होते. रूल्स लॉ अँड ऑर्डरच्या अंतर्गत आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आमचं शोषण केलं गेलं होतं. असे काही इश्यू या ठिकाणी झाले होते. मग त्यासाठी आपण काय केलं, त्यासाठी आपण सगळ्यात पहिले आता नक्षलवाद संपवण्यासाठी भारत सरकारने काय काय पावलं उचलली. सगळ्यात आधी फायनान्शियल चोकिंग ऑफ नक्षल्स म्हणजे नक्षलवाद्यांचा जो फायनान्शियल सपोर्ट होता तो हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केली. NIA काही महत्त्वाचे असे स्पेशल ॲसेट्स जे साधारणतः 40 करोडच्या आसपास होते ते सीज केले. ठीक आहे. त्याचबरोबर काही प्रॉपर्टी सीज केल्या आणि EDने सुद्धा काही महत्त्वाच्या प्रॉपर्टी सीज केल्या. म्हणजे सगळ्यात पहिलं फायनान्शियल, जर नक्षलवाद आपल्याला संपवायचा तर त्यांना जो फायनान्शियल सपोर्ट असतो तो संपवणं खूप गरजेचं असतं आणि हेच भारत सरकारने केलं. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हळूहळू नक्षलवाद कमी होत झाला. 2004 ते 2014 मध्ये जो की 16,000च्या आसपास जे व्हायलन्स इन्सिडेंट्स होते 16,000. ठीक आहे. ते आता फक्त 7,744 झाले. कधी 2014 ते 2024च्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 10 वर्षाच्या काळामध्ये. त्यामध्ये 53% डिक्रीज झाले. म्हणजे व्हायलन्स इन्सिडेंट्समध्ये जवळपास 53%चा काय झाला उतार दिसतो या ठिकाणी. त्यानंतर सिक्युरिटी पर्सनल डेट हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेले तुम्हाला दिसते. ठीक आहे. ते फक्त 509 पर्यंत जवळपास 73% त्यामध्ये उतार तुम्हाला दिसतो. त्यानंतर सिव्हिलियन डेथ मध्ये सुद्धा जवळपास 70% तुम्हाला मोठ्या काय दिसते उतार दिसते. असंच करत आपल्याला टार्गेट ठरवलं होतं 31 मार्च 2024. तर नक्षलवाद हा जो इफेक्ट आहे हा नक्षलवाद इफेक्ट आपल्या इंटरनल सिक्युरिटी बरोबर खूप मॅटर करतो. लास्ट इयरला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं आणि आत्ता जस्ट 31 मार्चला सुद्धा जवळपास आपल्या महाराष्ट्रामधल्या काही 25 ते 30 लोकांनी या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. तर तुम्हाला दिसतंय या ठिकाणी की नक्षलवादी नेते आपल्या महाराष्ट्राच्या जे CM होते CM आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून त्यांच्यासमोर हत्यारं जे काही त्यांच्याकडचे असलेले मौल्यवान दागिने होते ते सगळे देतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद जो आहे तो नक्षलवाद हा जो या ठिकाणी तुम्हाला ठिपके दिसत आहेत
हा सुद्धा ठिपके आता 2026 नंतर राहणार नाही, कारण की मोस्ट प्रोबेबली नक्षलवादाची जी सुरुवात झालेली आहे ती झालेली आहे सरकारबद्दलच्या किंवा सरकारच्या मनात, सरकारबद्दल आपल्या मनात असलेल्या रागामुळे. आणि सरकार आता हे जे चित्र तयार केलेलं आहे सरकारी व्यवस्था, ओके, सरकारी व्यवस्था ग्रामीण भागापर्यंत किंवा आदिवासी भागापर्यंत न पोहोचणे किंवा त्या ठिकाणी बेरोजगारीची समस्या निर्माण होणे, सरकार आता त्या सगळ्या गोष्टींवरती काम करते. त्याच्यामुळं इथे एक महत्त्वाचा मुद्दा जो की राज्यसेवा मीन्स वगैरे ह्या साईडला विचारला जाऊ शकतो की नक्षलवाद कमी करण्यासाठी सरकारने कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे. आणि जनरली तुम्हाला यामध्ये 3 पॉईंट ऑफ व्ह्यू असे विचारलं जाऊ शकतं की नक्षलवाद मुक्त भारत करण्यासाठी कोणता दिवस ठरवला गेला होता किंवा कोणत्या दिवसाची ही डेडलाईन ठरवली गेली होती. ठीक आहे. आणि समाधान या एक पद्धतीच्या माध्यमातून किंवा समाधान या पद्धतीच्या माध्यमातून आपण नक्षलवाद्यांचं कसं मतपरिवर्तन करत होतो. नक्षलवाद्यांना पुन्हा एकदा आपल्या जुन्या लाईफमध्ये येऊन किंवा त्यांना एक चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊन, बरेचसे नक्षलवादी हे पोलीस किंवा वन खात्यामध्ये काम करत आहेत. तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीने एक जबाबदारी युक्त असं काम त्यांना दिलेले आहेत. ओके, तर या पद्धतीने नक्षलवाद्यांना आपल्या मूळ प्रवाहात सामावून घेणे हे सध्या महत्त्वाची एक काळाची गरज बनलेली आहे. तर याबद्दलची एवढीच इन्फॉर्मेशन आपण या लेक्चरमध्ये पाहत आहोत. तर लक्षात घ्या, नक्षलवाद हा एक इंटरनल सिक्युरिटीसाठी सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉब्लेम होता. तो आता मोदी सरकारच्या काळामध्ये काय होतोय, कमी कमी होताना दिसतोय. आणि एक जर या पद्धतीने जर डेव्हलपमेंट झाली तर हा जो रेड कॉरिडॉर होता, जो की रेड कॉरिडॉर एकेकाळी एवढा मोठा होता, हा रेड कॉरिडॉर भरपूर मोठा होता. ह्या रेड कॉरिडॉरला तुम्ही आता बघतच असाल की हा रेड कॉरिडॉर जो की एकेकाळी एवढा मोठा होता, ओके, तो आता फक्त काही भागापुरताच लिमिटेड राहिलेला आहे. म्हणजे छत्तीसगडचा काही भाग, महाराष्ट्राचा काही प्रदेश, छत्तीसगडचा काही बस्तर एरिया आणि रांची म्हणजे छोटा नागपूरचा काही भाग, याच भागामध्ये हा फक्त शिल्लक राहिलेला आहे. हे यासाठी कमी होणं गरजेचं आहे, कारण की आपल्या भारताला जर 2047 पर्यंत जर आपल्या भारताला प्रगत व्हायचंय, आपल्या भारताला विकसित व्हायचंय, तर आपल्या भारताचा बराचसा एरिया जो आहे तो नक्षलमुक्त होणं गरजेचं आहे. कारण की नक्षलवाद हा बाहेरून असलेला एक धोका नाही आहे, तो अंतर्गत असलेला धोका आहे. आणि जर एखादं फळ आतमधूनच किडलं तर ते फळ पूर्ण सडत जातं. तसं हे नक्षलवाद म्हणजे भारताला लागलेली एक कीड होती. आता ही कीड आपण कमी करतोय आणि नक्कीच याच्यामुळेच 2047 पर्यंत भारताचा मॅक्सिमम एरिया हा विकासाच्या अंतर्गत येऊ शकतो. ठीक आहे, एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, आपण फक्त जाताना एवढंच लक्षात ठेवा की आपल्या यूट्यूब चॅनलवरती महत्त्वपूर्ण असे काही लेक्चर्स होत आहेत, लाईव्ह लेक्चर्स. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी 15 सराव प्रश्न तुमचे चालू आहेत. कंबाईनच्या पूर्व परीक्षेनुसार सुद्धा 15 सराव प्रश्न तुमचे या ठिकाणी रोज रात्री 10:30 वाजता सुरू आहेत. तर हा जो चॅनल आहे, हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी नक्की अपडेट राहा. धन्यवाद.